धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा वाशी या ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे। शेतकऱ्यांची शेकडो जनावरे अति मुसळधार पावसामध्ये वाहून गेली आहेत, तर शेकडो जनावरे ही दगावलेली आहेत। शेतीचं मोठं नुकसान झालं आहे। उभं पीक हे पाण्यासोबत वाहून गेलं आहे। जमिनी देखील माती सगळं खरडून ह्या वाहून गेलेल्या आहेत। मी आता सध्या आहे वाशी तालुक्यातील मसोबाचीवाडी या ठिकाणी शेतकऱ्याच्या जमिनी ह्या वाहून गेलेल्या आहेत। आपल्याला या ठिकाणी दिसत असेल की या ठिकाणी हे सोयाबीनचं उभं पीक आहे आणि त्या उभ्या पिकातून वरी साठवण तलाव आहे कडकनतवाडी, आणि या तलावातून अचानक पाणी आल्यामुळं या ठिकाणची माती वाहून गेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणचं सोयाबीन वाहून गेलं आहे। तसेच 7 ते 8 या ठिकाणचे शेरडं ही देखील वाहून गेली आहेत। आपण या ठिकाणी दिसत असेल की जमिनीला हे नदीचं स्वरूप आलेलं आहे, कारण की अति मुसळधार पावसामुळं या ठिकाणची माती या ठिकाणी आपल्याला दिसत असून ही वाहून गेलेली आहे। आणि ह्या शेती होती आणि या शेतामधून पाणी वाहून या ठिकाणी नदी तयार झालेली आहे। त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे। शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे असं शेतकरी या ठिकाणी म्हणत आहेत, आणि तात्काळ सरकारकडून मदत जाहीर करावी अशी देखील मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागलेली आहे। आता काही प्रकारात सरकारकडून देखील मदत जाहीर केलेली आहे, परंतु ही मदत तुटपुंजी जी आहे असं देखील शेतकऱ्यांकडून बोललं जात आहे। हेक्टरी 1 लाख रुपये मदत जाहीर करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। आता सरकारकडून काय पावलं उचलली देखील आता पाहणं गरजेचं आहे। मात्र शेतकऱ्याचं अतोनात या पावसामुळे नुकसान झालं आहे हे स्पष्ट चित्र दिसत आहे।